शरद पवार यांना बारामतीतील सरकारी कार्यक्रमात निमंत्रण न देण्याचा महायुतीचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण प्रशासनाला आता नाईलाजानं का होईना निमंत्रण पत्रिकेवरती शरद पवार यांचं नाव टाकावं लागलंय। शिवाय या वादाच्या निमित्तानं पवारच वरचढ ठरल्याचं देखील पाहायला मिळत आहे। बारामतीच्या रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेसंदर्भात मानपमान नाट्य रंगलंय। नमो रोजगार मेळाव्यासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर शरद पवार यांचं नाव छापण्यात आलं नव्हतं। जिल्हाधिकारी मात्र शरद पवारांनीच शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नका असं पवारांनी राजशिष्टाचार विभागाला सांगितल्याचा दावा केला होता। विरोधकांनी शासकीय कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव न छापल्याबाबत सरकारला सवाल उपस्थित केला। सरकारी कार्यक्रम किसी इलाके में आप लेते हो तो वहाँ के जो सांसद होते हैं विद्यमान या विधायक होते हैं उनको भी निमंत्रण दिया जाता है, क्योंकि वो सरकारी कार्यक्रम है। वो कोई सीएम और डिप्टी सीएम के घर की शादी नहीं है। शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या गोविंद बाग या घरी जेवणाचं निमंत्रण दिलं। शिवाय नमो रोजगार मेळावा ज्या विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात होणार आहे तिथेही स्वागत करण्याची तयारी दाखवली। पवारांच्या या लेटर बॉम्बमुळे भाजपची थोडीशी अडचणच झाली। यावर भाजप नेत्यांवर सारवासारव करण्याची वेळ आली। एक प्रोटोकॉल म्हणून त्या संस्थेचे पवारसाहेब अध्यक्ष आहेत आणि एक राजशिष्टाचार म्हणून त्यांचं नाव असणं हे अभिप्रेत असताना सुद्धा मला वाटतं त्याचं योग्य उत्तर पालकमंत्री देतील। शेवटी पुणे जिल्हा प्रशासनानं नवीन निमंत्रण पत्रिका छापली। या पत्रिकेत शरद पवारांचं नावही टाकण्यात आलंय। जिल्हा प्रशासनानं या निमंत्रणाच्या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। बरोबर आहे ना, प्रोटोकॉल प्रमाणे टाकलं असेल। मी नाही पत्रिका पाहिलेली, पण जर प्रोटोकॉल प्रमाणे टाकले तर ते योग्यच असेल ना। बारामतीत शासकीय कार्यक्रम घ्यायचा आणि पवारांना दुर्लक्षित ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव होता। पवारांनी हा डावही सत्ताधाऱ्यांवरती उलटवलाय। शिवाय कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवारांची चर्चा झाली। अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।